असं वाटतं आज इथे एखाद्या चित्रपटाचा कास्ट अँड क्रू नसून एक संपूर्ण कुटुंबच उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं म्हणून त्यांच्या बरोबरीनं इतर अनेक सर्वसामान्य मावळ्यांनी नागरिकांनी सुद्धा ते पाहायला सुरुवात केली. याचा अर्थ काय की कुणीतरी एकानं ते विजन दाखवणं फार गरजेचं असतं. छत्रपती शिवरायांचे फक्त कपडे घातले म्हणून कोणी महाराज होत नाही. महाराजांची भूमिका करायला काळीज सुद्धा वाघाचं लागतं. त्यामुळे आता मी अशा एका व्यक्तीकडे येणार आहे ज्यांनी फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत. बस नाम ही काफी है. रितेश विलासराव देशमुख. नमस्कार. सर्वप्रथम मीडियामधून आलेले सर्व मित्रांचा मी अत्यंत आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला मान दिलात, हे मी कधीही विसरू शकणार नाही. मी जन्माला आलो, आई वडिलांना पाहिलं, देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेसपासून महाराज काय आहेत आपल्याला सांगायची गरज नाही. आपण हे मराठी मातीत श्वास घेतो. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भगवे झेंडे लावले, तोफा लावल्या आणि प्रत्येक वेळा वाटलं की आपण महाराजांचे मावळे आहोत. आपण महाराज आहोत असं कधीच वाटलं नाही आणि वाटू शकलं नाही. पाचवीत होतो, असाच एक शाळेचा ॲन्युअल डे होता. बाजूला मी मावळ्याची भूमिका करत होतो. भाला घेऊन नाचत होतो मी. माझाच एक मित्र महाराजांची भूमिका करत होता. त्याला मी मुजरा घातला मानाने आणि गर्वाने नाचत होतो. तो मावळा त्या स्टेजवर असून तोच मावळा आज ह्या स्टेजवरती आहे आणि महाराजांना मानाचा मुजरा देण्याचा प्रयत्न करतो. कुठलीही कलाकृती महाराजांवरती आपण जेव्हा करतो, आदरयुक्त, श्रद्धा, आस्था, प्रेम एवढ्याच भावना आपल्या मनात असू शकतात. आज मला असं वाटतं की शिवरूप जेव्हा एखादा लहान मुलगा सुद्धा धारण करतो, स्टेजवरती असो, शाळेत असो, सोसायटीमध्ये असो, दिवाळीत असो, शिवजयंतीला असो, मालिकेत असो, नाटकात असो, कुठेही कुठल्याही कलाकृतीमध्ये, हे खरं म्हणजे त्या व्यक्तीचं सौभाग्य असतं की ते रूप धारण करण्याची त्याला संधी मिळते. आणि हेच सौभाग्य मला मावळा म्हणून प्राप्त झाले. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो मी 2016 की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे. झाला नाही तो. 2019ला परत प्रयत्न केला. कोविड आलं, झाला नाही तो. कुठेतरी मला वाटत होतं की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच म्हणत होते, थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2019ला थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2023ला जेव्हा सुरुवात केली, आता मला कुठं वाटतं की महाराज म्हणत असेल, पोरा आज तुझी वेळ आलेली आहे. आणि ही वेळ येण्यासाठी फक्त स्वप्न बघून सोपं नसतं. तुम्हाला साथ लागते. अशा लोकांची साथ लागते की ज्यांच्यात सुद्धा सिंहाचं धाडस असतं. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडेंनी ती साथ दिली, धाडस दाखवलं. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. परंतु खरंच इथे सगळेच उभे आहेत. संजू सर, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. नाही, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. संजू सर से जब मिला, उन्होंने कहा कि आपके
कि आपके पिता और मेरे पिता के संबंध है. Our fathers know each other very well. Let's do this for them. And I take that to my heart. My big brother Abhishek. एकही प्रश्न विचारला नाही. भावासारखे उभे राहिले. अभिषेक तुमचा मी अत्यंत आभारी आहे. अजय भाऊ, अतुल भाऊ, 10 वर्षापासून सातत्याने त्यांनी साथ कधी सोडली नाही. महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम ह्याच्यावर कधीच कोणी प्रश्न उठवू शकत नाही. त्यांची श्रद्धा, कधी कधी असं वाटतं की ते महाराजांना जसे पाहतात तसं मी का पाहू शकत नाही आहे, परंतु प्रयत्न केले. बमन, बमन सर असतील, अमोल सर, जितू. एक दिवस आधी मी त्यांना विचारलं, माझ्याकडे ॲक्टर नाही आहे, तुम्ही कराल का? एकही प्रश्न विचारला नाही. एवढं प्रेम दाखवल्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. महेश सर तेच हो, एवढं प्रेम का माहीत नाही, पण दिल्याबद्दल. भाग्यश्री मॅम असतील, विद्या मॅम, त्यांनी खरंच भरभरून साथ दिली. आणि जे त्यांनी काम केलंय, खरं म्हणजे काय ना, की महाराजांवरती चित्रपट बनवायचं ही माझी लायकीच नाही आहे. मला असं वाटतं की या जगात लाखो चित्रपट जरी झाले आणि जगातले सगळ्यात चांगल्या डिरेक्टर्सनी पण केले, तरी आपल्या महाराजांना न्याय देऊ शकेल असा एकही चित्रपट बनवू शकत नाही. कारण त्यांची कीर्ती, त्यांची स्मृती ही आपल्या कर्तृत्वापेक्षा फार फार मोठी आहे, फार उंच आहे. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. इथे टीममधले सगळेच आहेत. चित्रपटाचं लेखन डॉक्टर अजित वाडीकर, संदीप पाटील, प्राजक्त देशमुख, आणि हिंदीचे संवाद जयदीप यादव. या सगळ्यांची मेहनत. उर्वशी एडिटर असतील, संतोष सर सिनेमॅटोग्राफर, ऋषी मानुषी नॅफ कॉस्ट्यूम, निखिल अपूर्वा. अडचणीच्या काळात त्यांना इतका त्रास दिला मी, पण हे जे भव्य दिवस सेट उभे त्यांनी केलेत. रोहन मापुसकर कास्टिंगचे असतील, मनोहर वर्मा जी ॲक्शनमध्ये आहेत, कधीही नाही, सदैव तयार. मॅड असेंब्लाज अर्जुन इथं उभे आहेत. VFX उत्कृष्ट त्यांनी केलं आहे. वॉर्नर जय मेहता इथे आहेत, थँक्यू. आणि मेकअप टीम, कॉस्ट्यूम, सगळे डिपार्टमेंट, मी विसरत असेल, आर्ट डिपार्टमेंट, कॉस्ट्यूम, सगळ्यांचं मी अत्यंत अत्यंत आभारी आहे. हे सगळं होत असताना जर अशी एक व्यक्ती असेल ज्याच्याशिवाय हे घडूच शकलं नसतं, तर ती आहे जिनिलिया. स्वप्न पाहणं सोपं असतं. स्वप्नाला काय असतं? पाहिलं स्वप्न, पण ती साकार करण्याची जिद्द, साथ उभं राहून ते करून घेण्याचा आत्मविश्वास जर कुणी दाखवला तर तो जिनिलियाने दाखवला. एखाद्या दिग्दर्शकाला जर अशी निर्माता भेटली तर अजून काहीच गरजेचं नसतं. मला वाटतं की खरंच हे स्वप्न जे पाहिलं आहे, आणि प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही सगळी ही संपूर्ण टीम याच्याकडून देवापुढे एक फूल ठेवल्यासारखा हा चित्रपट महाराजांच्या चरणी आम्ही ठेवतोय. आणि तुम्ही सर्व इथं आलात. सॉरी, मला असं इथे असं बोलायचं नव्हतं, परंतु मला माफ करा. थँक्यू. आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभारी आहे मी. जिनिलिया, थँक्यू.
रितेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आय एम शुअर आपल्यापैकी कोणालाही वाटलं नसेल दिस माइट बी सच अन इमोशनल इव्हेंट. पण एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत असेल ती म्हणजे दिस इज नॉट येट अनदर फिल्म, दिस इज नॉट एनी बिझनेस, इट इज प्युअर हार्ट. या मंचावर उभ्या असलेल्या प्रत्येकानं आपलं घाम, आपलं रक्त, आपल्या मनापासून या चित्रपटासाठी काही ना काही अर्पण केलंय. सो दिस इज नॉट द सर्व्हिस दे आर ऑफरिंग टू एनी वन, बट दिस इज प्युअर इमोशन आणि जो एक नवीन इतिहास घडवायला सुरुवात करणार आहे 1 मे 2026 पासून. मी सगळ्या आर्टिस्टला विनंती करतो आपण एका फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी थांबावं. यानंतर ट्रेलर प्ले केला जाईल 2 वेळा आणि या कार्यक्रमाची सांगता होईल. संजय दत्त सर, मैं आपसे शुरुआत करना चाहूंगा. शिवराज के जीवन का सबसे पहला बड़ा महासंग्राम था अफजल खान का सामना. यू आर स्टेपिंग इनटू अ वेरी क्रिटिकल फेज ऑफ मराठा हिस्ट्री विद दिस फिल्म एंड इट्स ऑल्सो योर फर्स्ट मराठी फिल्म. हाउ स्पेशल वॉज दिस एक्सपीरियंस फॉर यू? ये आपके लिए कितना स्पेशल था? ये बहुत बहुत स्पेशल था. एंड हम लोग यहाँ 100% मराठी सिनेमा को प्रमोट करने इसलिए जुड़े थे. दूसरी बात, रितेश मेरा छोटा भाई है और यू नो वी गो बैक अ लॉन्ग वे विद आवर फादर्स टुगेदर. तो इसका बोलना मतलब एक लकीर हो गई थी मेरे लिए. बट आई रियली एंजॉयड वर्किंग इन द फिल्म. थैंक्स टू ज्योति, थैंक्स टू एवरीबॉडी, थैंक्स टू द कास्ट. एंड मैं अफजल खान की तरह नहीं हूँ यार. सर, रितेश जी के निर्देशन के अंडर काम करना आपके लिए कितना अनोखा था? संजय जी, रितेश जी के निर्देशन के अंडर, मतलब उनके डायरेक्शन के अंडर काम करने का अनुभव कैसा था आपका? मुश्किल था यार बहुत. मतलब डांटता नहीं था लेकिन इसको जो चाहिए वो मांगता ही है. नहीं, बट इट वाज अ प्लेजर जस्ट टू सी रितेश. यू नो ही डायरेक्टेड दिस फिल्म सो वेल, ही वाज सो डेडिकेटेड एंड एब्सोल्यूट प्लेजर. थैंक यू ब्रदर, थैंक यू रितेश. थैंक यू सर, एंड वी आर वेरी एक्साइटेड टू सी यू ऑन बिग स्क्रीन इस अलग किरदार में. संभाजी राजे यानी कि शिवाजी महाराज के बड़े भाई, इनके बारे में बहुत कम सुनाई देता है. शहाजी राजे दक्षिण से संभाजी महाराज के हाथों और उत्तर से शिवाजी महाराज के हाथों आदिल शाही पर हावी होना चाहते थे. और संभाजी राजे का यही किरदार निभाने के लिए कोई ऐसा ही एक्टर चाहिए जो इसको अच्छी तरीके से निभा सके. एंड दैट्स व्हाई अभिषेक बच्चन सर, मुझे तो लगता है आप रियल लाइफ में जैसे बड़े और छोटे भाई हैं, वही शायद आपको किरदार निभाने में भी आसानी हुई होगी. एंड आपके एक इंटरव्यू में हमने सुना था इट वाज वन ऑफ द क्विकेस्ट येस फॉर एनी कास्टिंग. मतलब शायद रितेश सर का क्वेश्चन भी पूरा नहीं हुआ था और आपकी तरफ से हाँ आ गई. तो हम वो भी एक्सपीरियंस सुनना चाहेंगे. और आपका इस फिल्म का अनुभव कैसा था? बहुत ही अच्छा रहा. नमस्ते सब लोग. थैंक यू वेरी मच. रितेश, दिस इज गूस फ्लैश. इट्स फैंटास्टिक. इट्स द फर्स्ट टाइम आई सॉ द ट्रेलर. Congratulations, Jyoti, to Ritesh, to Vaini, for making such a wonderful film. It is a matter of great pride for me to be a part of this film. जैसे संजू सर ने कहा, ये हमारे छोटे भाई हैं, and he just has to ask and we'll all show up. That is a great testimony of the kind of person that he is and what he means to all of us. To add to it, to be part of a film which has a higher meaning than just being a film. And I think the film that Ritesh and Janelia and Jyoti have made is a lot more than just a film. It's an emotion. So I think nobody would have even thought about what they're doing. They just wanted to be a part of it. और मेरा भी ऐसा ही था. It's a great honor to portray such a wonderful character and such a great character. And to be part of telling the story with Ritesh is a matter of great pride for me. And to do it in a Marathi film is unbelievable. मैंने आज तक a film of this scale देखा नहीं है in Marathi cinema. And I wish the entire team all the very best. सर, आपकी जो पहली मुलाकात हुई उनके साथ जब इस फिल्म के लिए उन्होंने आपको रिक्वेस्ट की, क्या वो याद है आपको? रितेश जी याद है. आपके घर पे आए थे, जी याद है. तो कितनी देर लगी आपको हाँ कहने में? वो तो मैं टाइम नहीं कर रहा था, लेकिन I mean there's no doubt रितेश कुछ मांगे और मैं ना बोल दूं, वो ही नहीं सकता है. हाउ स्वीट इज दैट सर. थैंक यू सो मच अभिषेक सर. अफजल खान, सिद्धि